अंडरग्राऊंड म्हणजे सबवेने हे गार्डन जोडलं जाणार आहे। त्याचबरोबर लंडनच्या धर्तीवर, लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आहे हा देखील या ठिकाणी उभा करण्याचा या बजेटमध्ये त्यांनी मानस केलेला आहे। आणि म्हणून त्याचबरोबर कोळीवाड्यांचा विकास 25 कोटी रुपये कोळीवाड्याच्या विकासासाठी ठेवलेले आहेत। आणि त्याचबरोबर सर्व क्षेत्रासाठी विकासाला चालना देण्यासाठी या ठिकाणी मुंबई महापालिका सज्ज आहे। देशातलं मुंबई हे शहर आपली आर्थिक राजधानीत आहे। आयुक्त, उपायुक्त आणि सगळ्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो। हा अर्थसंकल्प हा लोकाभिमुख आहे, सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे आणि मुंबईचा विकास करणार आहे। 2026 पर्यंत सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरणाचं अंतिम आश्वासन देण्यात आलेलं आहे। सर्व रस्ते जे आहेत, मी आताच सांगितलं की 2 फेजमध्ये आपण रस्ते करतोय। रस्त्यांची कामं युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि पुढच्या मला वाटतं 2 वर्षामध्ये संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल। आणि तुम्ही काय म्हणाला, वर्क ऑर्डरचे पैसे देण्यासाठी टीव्ही मोडावे लागतात बीएमसी। अरे बाबा, आरोप करणाऱ्यांना आम्ही आरोपाने उत्तर देत नाही, आम्ही काम करून उत्तर दिलं। आणि म्हणून तर यावेळेस 7,000 कोटी रुपये या ठिकाणी उत्पन्नात भर पडली, 7,000 कोटी रुपयांची, आणि 43,000 कोटींची कामं मुंबई महापालिकेने केली। आणि त्याचबरोबर हे जे ठेवी आहेत, आता जानेवारी, आज किती तारीख आहे, 4 फेब्रुवारी, 31 जानेवारी पर्यंत मुंबई महापालिकेचे एफडी जे आहे 82,800 कोटी रुपये हे याच्या ठेवी मुंबई महापालिकेच्या आहेत। सर एक सवाल त्यामुळे सगळे आरोप जे आहेत हे खोटे आरोप आहेत आणि जे वस्तुस्थितीला धरून नाही आहेत। तिकडे विकास करताना खर्च वाढलेला आहे, कारण विकासावर पैसे आता खर्च होऊ लागले। पूर्वी विकासावर पैसे खर्च करत नव्हते, कशावर खर्च करत होते ते आपल्याला माहित आहे। आणि म्हणून आता तुमचा जो प्रश्न आहे, हा आरोप आहे की ठेवी मोडल्या, हे चुकीचं आहे। तुम्ही आयुक्तांना विचारून घ्या। आता 82,800 कोटी रुपये फिक्स डिपॉझिट मध्ये आहे। सवाल ये है कि कल निदेश आने ने कल निदेश मराठी हो दे साहेब, कॅबिनेट साहेब